ठाणे घोडबंदर रोडवर मेट्रो पिलरला एस टी धडकली, 8 प्रवाशांना झाली दुखापत. घोडबंदर रोड झालाय शापित. 13 प्रवासी घेऊन निघालेली एस टी महामंडळाची अंबेजोगाई ते बोरिवली एस टी बसला ओवळा येथे अपघात घडला. एस टी चालक के. अडसूळ यांचे नियंत्रण सुटल्याने एस टी बस ही ओवळा परिसरातील घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनीवर मेट्रोच्या पिलरला धडकली. मंगळवारी सकाळी 11:27 सुमारास हा प्रकार घडला. या अपघातात 13 पैकी 6 प्रवासी जखमी झाल्याची माहिती ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ठाण्याचा विविध राज्यमार्गाला जोडला जाणारा महामार्ग हा शापित झाल्याचे विविध घटनेवरून दिसून येत आहे. मागील आठवड्यात झालेल्या 2 ते 3 अपघातात ठाण्यात वाहतूक कोंडीचे उग्र स्वरूप पाहायला मिळाले. ठिकाण मात्र घोडबंदरकडे जाणारी वाहने असल्या त्यामुळे या अपघातात जीवितहानी नसली तरीही वाहतूक कोंडीचा मोठा त्रास जाणवला. शनिवारी आणि रविवारी केमिकल कंटेनर आणि केमिकल पावडर वाहून नेणारे ट्रक उलटले. त्यानंतर 24 तासाच्या कालावधीत पुन्हा एस टी महामंडळाची एस टी पातळीपाडा ब्रिजपूर्वीच असलेल्या दुभाजकावर चढली. बस रिकामी असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्या 3 घटनांना 48 तास उलटत नाही तोच पुन्हा घोडबंदरच्या ओवळा परिसरातील मेट्रोच्या पिलरला एस टी बस धडकल्याने झालेल्या अपघातात 13 पैकी 8 प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11:27 सुमारास घडली. जखमींना टायटन हॉस्पिटल, ब्रह्मांड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये बस चालक आणि वाहकासह इतर 6 प्रवाशांचा समावेश आहे. श्री के. अडसूळ बस चालक 35 डाव्या हाताला गंभीर दुखापत, चाटे बसवाहक याच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत, उद्धव चौरे 65 यांच्या ओठांना आणि दाताला दुखापत झाली. उर्मिला चौरे 55 यांना मुकामार लागला. सलीम शेख 58 ओठांना मार लागला. आत्माराम शेजूळ 49 ओठांना दाताला किरकोळ दुखापत झाली. राजश्री शेजूळ 42 किरकोळ मुकामार लागला तर आकांक्षा शेजूळ स्त्री 35 वर्ष गुडघ्याला मार लागला आहे. तर जखमी प्रवाशांना उपचारासाठी टायटन हॉस्पिटल व ब्रह्मांड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात यायची माहिती खोपट एस टी डेपो कार्यालयातून देण्यात आलेली आहे.